कृष्णदेवा तू तरी वाच जातो आम्ही डोली कवीला बांधी तो डोल झाली। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मोहपळीवाडा यूट्यूब चॅनल मित्रांनो स्वागत आहे आपला। तर आज रामनवमी बोलल्यावर आज जल्लोष असणार आहे आणि जुने पारंपरिक पद्धतीने यावर्षी पण सण आम्ही साजरा करणार आहोत। तुम्ही आज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। संध्याकाळी पालखी निघणार आहे आणि रात्री भारोड होणार आहे। बोले आज फुल धमाल असणार आहे। आता तुम्हाला दाखवतो मसोबा ग्रुपने आम्ही एक मॅचिंग केलेली आहे, ती दाखवतो कशा प्रकारे केलेली आहे ती। मसोबा ग्रुपची शर्टाची प्रिंटिंग बघा, मधीन ऑरी आहे राजवारी, त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये। आपल्या मंदिराची पालखी निघणार आहे आणि पालखी निघून आल्यावर त्यांच्यावर 2 तास नाचतील सर्व मुलं। पालखीची तयारी झालेली आता पालखी निघणार आहे।
नाही नक्की दिलं नाही का काढू नाही तास नाही गोष्टीनं बरोबर आहे ठीक आहे ओके ना आपण एखादं त्याला विसर्जन बोलवा काय बोलते का तू सगळी तयारी करून घे आता तात्या येतील आता तात्या कसे आले नाही काय सुंदर सुंदर दोघी काय सुंदर तिच्या घराला का बघू देवाकडे बघा हो मोठी सुंदर मूर्ती सुंदर माझ्याशी बोला ना घ्या ते मला पूर्ण हो गेल्या वर्षाला नाही व्हायला पाहिजे नाही तर गेल्या वर्षी माझा निश्चय केला तुम्ही काय केलं घ्या जेव्हा जाएगा जेव्हा तुम्ही आधीच कसं घातला जेव्हा आता हप्ता तू बोल का तुला तुका कळता तुका हरता हरता
रघुभक्ताचे जेलू, शांतकाकाचे जेलू, भामराच्या तरफून जेलू तरी नाही झाला. शेवटी साईबाबाला नवस केला, तवा चालता बाबा पण साप चावला. निरमा पावडर सारखा फेस काढलाय बाबा. बायको कुंजावर नाही कोणाली भिटकून नाही दे बाबा. मला एकदा अंशी माफला करा. बघा बाबा बघा किती तरफड झाली. बघा 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 तुम्ही बघा बाबा. सगळे गावाची थोडा थोडा दिला आपला मंदिर दादा तेल द्या. दादा तेल द्या. बाबा सगळे लोक मला बोलतात तुम्हाला तेल नाही मिळणार. अरे पण कंचोली येतेस का लग्न दिला आणि नामदेव देऊन देतो. नाही सर्वात शेवट देतो. आपल्या महादेव मामाची गलती कोणती. महादेव देतो. काय बोलला तो बोलतो नाही दादा दोन प्रकारची भेटतोय. काय अरे तेल पाहिजे होता ही भेटतोय का नाही. बाबा आता तेल नाही. दिवाळी कशी साजरी करायची बाबा. जा घेऊन ये पाण्याची बाटली. अरे योगेश लक्ष्मी पेटव दिवे. लक्ष्मी गोड काढी जय महाराज. ओम साईराम. ओम साईराम. महाराणीला गोड काढी ऐकच नाही. माझा बाय मदत कर. अल्लाह मालिक.
शिष्य मला तुझं झालंय लग्न लग्न झालंय का झालं पश्चाताप नाही झाला आज या ठिकाणी भिकारी आलेली आहे ती भिकारी साधीसुधी नसून ती भिकारी डेंजर भिकारी आहे त्या भिकारीला पाहिला नरेंद्र मोदी साहेब पाहायला आले होते परवा दिवशी नरेंद्र मोदी साहेब आले आणि मला पाहून म्हणाले मित्रा मेरे प्यारे भाई और बहनों मैं इस औरत से शादी करना चाहता हूँ यहाँ करना चाहता हूँ मेरे 87 करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा तो मेरे मन में कमल का फूल खिल रहा है शरद पवार साहेब आले शरद पवार साहेब आले आणि मला पाहून म्हणाले आज या ठिकाणी जमले माझे कार्यकर्त्यांनो आणि गावातून बाहेरून मंडळी प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एकच विचार असतो काही पुरुषाच्या पाठीमागे दोन असतात असाच मला विचारानो माझ्याही पाठीशी तिसरा हात असावा अशी मी या बाईला आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नाना पाटील आले आपल्या गावातून गावातून नाना पाटील आले आणि म्हणाले एवढेच म्हणाले आणि त्यानंतर पाहिला मला तिने गेल्यानंतर सलमान खान आला आणि मला पण म्हणला अगे ये मी लग्न करीन तर मी तुझ्याशीच करीन नाही तर तसंच करीन मी म्हणलं तुझ्याशी नाही पाहिजे म्हणणार मी ढोलकीवाल्याला वचन दिला त्यानंतर गावाचे कमला करू आला आणि म्हणाला मध्ये मी खाली आहे जमत असत तर आपण जेवणात लग्न लावू म्हणलं जेवणात जमणार नाही आता काय दिवस मावळाला गेलाय आपला हस्तिनापुरची राणी द्रौपदी पधार भीमाने रात्री हात काय फिरला माझ्यासाठी एवढा सुंदर अतिशय सुंदर म्हणून वाटते साहित्याचा पैसा गावात आलाय वाटतं खूप सुंदर म्हणून आधी बघला बदलाय जायला पाहिजे मला किती बोलू आज आवाज मी हवाचा कसे बोलतोय चांगलाही आणि बंगला बघून येतो मी
एखाद्याला सापडत राहिलो बाबा दारू पाणी राहिलो विनाकारण सवलू मला कुणी मारला नाही बाबा मुला नाता हे पाहिल्याला आपल्याला समजते ना ओले झोपती नाही मामा मामा ए मामा शकुनी मामा पधार रहे हैं जब तू छोटा था तब पोलियो का बीमारी आया था तब मेरे पास नहीं दिया तब से ऐसा हो गया तुम आजा के विषय आई तू पति ने माझा हात मार केला अच्छा हसून गेलो मी आता मी पडलो अरे इकडे बघा मामा मी ऐसा पडलो तो पुत्र हसून गेली बदला मैं लेता हूँ मैं कौन से लेता हूँ मामा मला बदला लावा तू नको देऊ मैं लेता हूँ बदला मामा मला घ्यावा बदला मामा मला बदला द्यायचा पप्पाचे करत चाल एक बात तो मेरे ओ श्री कृष्ण और युधिष्ठिर आया था मेरे पास काय के लिए वो बोला है कि संपत्ति की वाटनी करनी है अच्छा मैं बोला सुन के मेघ के बराबर भी तुमको संपत्ति नहीं देंगे ठीक है बाकी पूरा तो बोला किसी वारिक के डालते पाड़ेगढ़ का मग केस करून दिली भरत नाही बावन लागली आधी बात नको दे मामा ते बालकेन गाडी जावला निघला ते 3 वर्ष झाला गाडी घेतली त्यांना कसं ना पैसा आलं मानवले दगडू का अच्छा त्याचा कमिशन त्याला घालताना त्याला गाडी झालं गाडी नाही भेटून तो बिचारा मग तो टायर हवा भरायला मी पैसे वो तो भाभी को बराबर स्टेटमेंट के लिए पैसा देता है वो काम से रहता है मामा मेरे को नहीं भाई तू मना बदलायचा होता है अमन घरचों को सुताया है पैसा वही खाता है मामा मेरे को नहीं माहिती बोलू नाही मला बदलायचा होता हेलो कृपया सर्वांनी इथे खाली बसायचं चल महाराजांच्या जवळ आपण पुढची राजा राणी राजा धृतराष्ट्र आणि गांधारी पधार रहे हैं
महाराज की जय. बाबा पाया पडून आणि त्याला काही दिसत नाही. बोलतो बाबा पप्पा आणि तिसरं नाही तो ऍक्शन करेल फक्त. बोल बाबा माझा अपमान केला द्रौपदीनी. काय बोलली माहिती का? अंधा का बोला होता अंधा. तुम्हाला अंधा बोलली ती. अरे बाबा तू अंधा असून त्याला अंधी बोलते. मी द्रौपदी नाही तिकडे द्रौपदी आणि आता तसं केली. अच्छा सगळं मला हात परशुराम हे कोंबडी मैं लाता हूँ महाराज का सुनो. आता जगदाने पुन्हा गावात हात मार. सगळे श्रीनित बाबा जमला पाहिजे. अरे श्रीनित बाबा जेवढं शिकला खाली बापाला पंचकर्माची मी आणत आहे सकाळ बोलू अध्यक्ष आहे महादेव. महादेव नागा बोली. अरे महादेव नागा देवशी त्याला तंबाखू दिला तरी जमतंय. त्याची केली सोय रमंच करा. रमंच करा जातात बाबा. माझा आता तर माझा पटला गेला किती आता केली ती. आता जाता माझा पटला द्यावा. अरे हो बाबा कधी कामाची करशील हो. बोलू बोलू पांडव पधार हे अरे वाह रे बहुत संस्कार दिखा रहे हैं. फिर लूडो खेलेगा. मग इथे कशाला आलात महाराज. महाराज महाराज देखो पांडव बहाना बना रहे हैं. पहला बैठने दो मेरे को. ये हमेशा मेरे को कुछ ना कुछ करते रहता है. वहां पर था वहां पर. बोलो भांजे क्या चाहिए. क्या लगाओगे तुम. जैन पीटी और विमानतळ. विमानतळ बिंदास लावा पण त्याला फक्त दिबाबाला नावच पाहिजे. चालेल मामा. ठीक है भांजे मी बोलताय. बोलो कितना. 5. जैन पीटी और विमानतल भी अपना हो गया. आप क्या लगाओगे. मावळ लोकसभा. आप क्या लगाओगे. किधर जा रहे हो. इधर हड्डी फाड़ा वाला. बाजी पाड़ा आपको. यही तो चाहिए था मेरे को. मामा चालन
मी बोलू का तू बोलता? हे बोलता आहे. तुम्हीच नाही लावायचं. मामा आम्ही पण बोलू. तू थांब. नाही. मामा ये चालू का? नाही रे दो कुठे ते. अरे एक तो गाजा मजन मारवाला जावाय तो तिने वाटत नाही. आता आम्ही बोलो. कुछ टेंशन ना आने के बाद उसको भी गुलाम करेंगे. 4 तुमच्याकडे काय झालाय? हरलो तुम्ही, हरलो जयंती विमान हरलो तुम्ही. पुन्हा आता तुम्ही माझा गुलाम करो. आता तुमच्याकडे काय झालाय? मामा मामा पांचाली अपमान, पांचाली अपमान. मामा अभी द्रौपदी लगाओगे. तुम्ही गुलाम असताय. कपडा गुलाम योगा करवत आहे करून ठेव गुलाम. अरे किती आवाज तुमचा. शांत झाला. अपंग आदमी को मारने को इतने से तलवार भाला किधर किधर मार रहे हैं. मामा आता माझी बारी. मामा द्रौपदी बोलो. कितना. 12 उशी पडली. दुशासन उसको. दुशासन पहिला माझा येईल. मामाशा कोणी आहे? दुशासन पहिला द्रौपदीला जेवून येता. रेलवे स्टेशन में जब रेलवे स्टेशन बहुत चलने को जाती है. पेट भर खाते और ऐसे ऐसे चलने को जाते. उधर ही रही हो. भाऊजी थांबा. भाऊजी थांबा. भाऊजी थांबा. तू तरी दाशी असतो आमची दाशी. तुला मी सांगतो द्रौपदीला कोणी हात लावून तर कधीची पुरून टाकेल. तू कपडा हे गुलामा. तुम्ही गुलामा. तुम्ही काही चुकवाचा नाही. तिला बसून माझ्या वाटून वाचवा मित्र. राजा तुम्ही तरी वाचवा. द्रोणाचार्य तुम्ही तरी वाचवा. अरे एक महिलेवर इज्जतीची सवय आहे. अरे बाबा माझ्या इज्जतीचा सवाल आहे. माझा भाऊ कुठे आहे? कृष्णदेवा तू तरी वाचव. कृष्णदेवा भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपात प्रगट होऊन एका स्त्रीवरील अत्याचार दूर करतो. आज तर तुम्ही भर सभेत एका अबला नारीवर अत्याचार केला. त्या दंडाची शिक्षा भागवानो, या जबाबदाराला तुम्ही जबाबदार आणि गौरवाला तुम्ही जबाबदार. या दंडाची शिक्षा
अरे शेतातली बाई येणे वाट लावली पिकाची सगळी पाणी माझी नव्हती आम्ही कोणती पाणी होती पाणी वाटण्याची होती वाटल्या 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 बोलत नाही आता वाटल्याला वाटल्या त्याला वाकडाच करतो तीन पाल्या दिल्या आता पाणी म्हणजे त्या गायने माझ्या शेताची सत्यानाश केला कोणत्या पाणी होती मारी
डोक्यातच काढा तुला म्हणतो पाटील आहे तुला नाही आता झालं गेलं ते विसरून जा आता मी बघेन आता झालं गेलं ते विसरून जा आता मी बघेन त्याचा आता बघा तुम्ही तिने तो तुला जसं सांगतात कृष्णादेव सोडून देतो ना तुझी वाकल्या राधेला बोलव राधे कुठे आहे लादे 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 कितना सांभाळते जा तुम्ही आजपासून मलाच फक्त देव म्हणायचा माझ्या राज्यात कुणालाही कमी नाही मीच आहे रावण असा असून तुला कोण पटेल इष्टकी खावायला लागलीस वाटोला लावा मला दाद्या तुझी तर 2-3 लग्न झाली आता माझं काय मग मी काय करू त्यासारखा ठोका ठेवायचा लोकांवर कसे पदाचा डबा साधून मेकअप करतात मग तू येतास बस लावून म्हशी
हे गुलाब जाऊन पिण्याचा नाश्त्याला जाऊन पितच माझे काय सांगून ना मला ये आयशीच राहणारच वाटतं जा खबर काढा काय नाक कोण पडते का तुम्ही तर आयोग देतो राजा आणि मला असे तर मदत मध्ये फिरवता माईक वरती तर खूप सगळे झाले कुठेतरी आता आराम करूया मला आता भूक लागली नाहीतर न्यायालयाचं बघा झाली साईबाबा मंदिरामध्ये तुला तिथे बसवतो आणि आम्ही काहीतरी तुला खायला घेऊन येतो बस म्हणून दाद्या शेतीसाठी काहीतरी खायला घेऊन ये काम कर ते भगाव का पनीर किती मिळते का बघ चांगली असतं तेच बघ समजू नका संध्याकाळ जाऊ नये तुम्ही बघून ये मी आता नारळ पाणी आणि पनीर किती घेऊन ये चल आपण आणि त्याला आपण ते पण आला आता मला यांच्याशी लगीन करायचं आहे दाराने बोला होता पण आता मी बघ काय करतो याला कटवणार जानू 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 रावणाची काही चुरपणा का मला हात लावत तुझी हिंमत कशी झाली मी एक पत्नी आणि एक पाणी प्रभू राम आता काय करायचं कुठं शोधायचा आता दुसरा मुलगा दादानी आता सांगितलं की तू लगीन करून घे आता कुठं याच्याने तर रिजेक्ट केली आता काय करायचं आता गोठीच्या कडे जायचं आणि मेकअप करायचा असं काळे थोबरा करत तू कोण बघणार नाही आता मी बघा सफेद लाव पावडर लावायला बघा आता बुद्धीचे करून आणलेले आहे ते स्पेशल दिसते की नाही आता मी याच्याशी लगीन करणार यो तर एकदम चिकना ताजा एकदम सुंदर एकदम बोधीवाना दिसतोय आय लव्ह यू कोण आहेस तू मी सुर्पणाखा रावणाची बहीण इथं कशाला आली मी तुला पटवायला आले सामान घेऊन आलो हे पुन्हा घे
सांगितलं ते आणलाय आपण जेवतो आणि ती बघा मृत्यू आणि त्या मृत्यूला घालून टाकायचं सुटक्याचा. अरे ती अगं शिटे ती मुख्यच आहे ती प्रशांत खडकाडे उठीला लक्ष्मण तुम्ही मुख्याला घेऊन येतो दादा हीच काय मला म्हणा यासाठी चालला एक बायको काय करा याकडे सांगत होते जाऊ नका त्या साईडला कसं आपल्याला नको ती भांडण नको आपल्या तरी गेलं त्यावेळेशी. अरे दादाला सांगून पता नाही त्याला करायचं काय याचं काय काहीतरी नाही म्हणे नाही एक पाच गावात राम दादाला हात लावायची माझी हिंमत आहे. तुम्ही बघा करून करून बघा त्याला तुम्ही म्हणे दादाचा आवाज नाही आहे तुम्ही नाहीलाच करता माझा माझी शक्यता लक्ष्मणा जावं. ठीक आहे मी जातो पण ही जी रेषा पाहिल तिला लक्ष्मण लक्ष्मणा जावं माझं येऊ नका कुठल्याही 4-5 दिवसांमध्ये तुम्ही गाडी घेतली भगनी भागोदरी बाहेर येऊ नको. बरोबर पत्ता म्हणाले एकटीच दिसतंय पण जर असाच गेलो आणि ओळखी म्हणा काहीतरी रूप बदली करून यावं लागेल हिचा हरणच करावं लागेल. 5 किलो आणि लसूण 120 रुपये किलो. टेम्पो लावल्याशिवाय बटाटा जरा मोठा आहे दांडा आहे लसणाला दांडा आहे कसं आहे 100ला 4 किलो. जगदीश भाऊचे 3 किलो आहे 2.5 किलो. सस्ता आहे का काय सस्ता द्यायला नाही तुम्ही एकट्या म्हणून इथं आणून देईन. वडायचा कसा पण सुपर ठेवून ठेवलं यावेळी सामान हल्लाय खरा कांदा बटाटे यांना सांगतोय दिलीप भाऊकडे यादी नका पैसे करून घेते पण नेहमी सामान कमी देते काय करू आता कांदा तर लागते ना जेवायला. या दादा आम्हा या घरात कोण कांदे पाहिजे त्या पिशवी आहे दादा पिशवी शिवाय जाणार नाही गावाच्या अगोदर द्या आता कांदे द्या वेळ झाली भरपूर द्या. शेतीला उचलावा लागेल आतमधूनच प्रमोद कोणची ना कोणची कामाचे त्यांना शेरे पैसे ठेवतोय. युवाशी वाचला तुम्ही नोट तरी बघा विचारा पारगावा जाते करते डुट्या येते तुम्ही लांबून कांदे देईन पाहिजे असतील तर द्या नाही तर चाललो करू काय कांदे तर पाहिजे द्या मग. अरे वनीने पाठवला दादा. अरे तिचा अजून कशाला मला काय होतं तिथं मी सांगितलेलं का दादाला कोणच हात लावू शकत नाही पण वनीचा अरे चला ना बघू दे ती कुठे बघू दे आलाच काय वने वने अरे बघ नाही का बघ दादा शिंदे दादा वने आतमध्ये नाही अरे बघ ना किती उपामाची
मी प्रभू रामाचा भक्त हनुमान. हनुमंता मीच तो राम प्रभू रामचंद्र. प्रभू हनुमंता. प्रभू तुम्ही एवढे चिंतेत का दिसता? हनुमंता सीता कुठे भेटत नाही. मला वाटतं कोणीतरी तिला नेली. तिच्या शोधामध्ये आम्ही फिरतो. कोण? सीतामाता. सीता. हा मी आताच एका टेम्पो मध्ये एका स्त्रीला घेऊन जातो. ती तर नसेल. तीच असेल कदाचित. थांबा थांबा प्रभू टेम्पो चढवताना ही बघा भेट वस्तू पडलेली आहे ती. बघू. अरे अरे ही सीतेचीच भेट वस्तू आहे रे. हनुमंता जा सीतेचा शोध घे. जा आता जातो ना. सणासुदीचा दिवस त्या काया मला एक एरवण्याच्या डबराला आणून ठेवली मी बायकांचं काय काय स्टार्ट केलं असतील रामनवमीचं मला मेल्याने आया आणून ठेवली काही समजत नाही. जीव लगा जय श्रीराम. जय श्रीराम. कोण तू काळे तोंडाचा? मी रामाचा भक्त हनुमान. मी बोललो पसरून आणली आहे मला बरं काय अवस्था मी नाही बाबा कोणावर विश्वास नाही ठेवलो. विश्वास ठेवला तुझी दशा ठेवली माझी. नाही महादेव मी श्री प्रभू रामांचा भक्त हनुमान. मी नाही कोणतं आता विश्वास ठेवणार. ही बघा आपण दिलेली भेटवस्तू आहे. मी येतो. माझ्या देवाला माझी भेटवस्तू द्या. देवतामध्ये घ्या. माझ्या पहिल्या प्रभूच्या अंगठी दिलेली त्यांनी द्या. जय श्रीराम. जय श्रीराम. हनुमंता आलास का रे तू? हा प्रभू ही बघा. बघू. अरे हो ही तर सीतेची अंगठी आहे. कुठे नेली सीतेला? प्रभू त्या केळवण्याच्या भागात ठेवली त्यांनी मातेला. चला मी तुम्हाला घेऊन जातो. हनुमंता मला घेऊन चल. जय श्रीराम. कोण आले माझ्या एरियामध्ये? वर्षांपासून कोणची गावाची हिंमत नाही. कोण आले? दुष्ट रावणा तू माझ्या सीतेला पळवलीस. अरे माझ्या बाईचा नाक करताना विचार करायचा होता खरा. अरे ते लक्ष्मण तुझ्या बाईचा नाक मी काय कराय? ते चपटे नाकावर हाताने कशी मारली तुम्ही? बायकोला पालाची गरज काय? तुम्ही काय मग बहिणीचा नाक करता? आमची हिंमत नव्हती माझ्याजवळ. हनुमंता युद्ध कर. मी जाते. थांबा दाद्या. मी जातो. जय श्रीराम. कोण नाही लाल छापराचा? हनुमान ज्याची तुझी लंका झाली तोच तो हनुमान. आता तुला जाळून टाकतो. भारतांचा नवीन नाव नाही. तुमच्या जशी आज्ञा. जसं संपादकाचं नाक कापलं तसं तुझा कापतोय. नांदेड नावाची माहिती आहे. तुझी करते का? आता माझ्याशी युद्ध कर. कसा युद्ध करू? अरे याचा आजपर्यंत मिळत नाही कुठे. तुला असेल 1000 जन्म घ्यायला लागतील. मला बिबेकसरांनी सांगितलंय याचा सगळा मला पण भेंडी म्हणली. भेंडी मी सगळं नाही तुला मरण
हसू नको. बघा भावांनो, जर घरचा भाऊ आपला एकरूप असेल, एकजुटीन असेल तर कोणी काही बिघडू शकत नाही. नाहीतर बघा लंकेचे राजाचा पण पराभव झाला एका भावाच्या गद्दारीमुळे. म्हणून प्रॉपर्टी बी घेत जाईल, पण भावा भावा एकत्र राहा, त्यातच खरा सुख आहे. आपण या इंद्रायणीपासून दूर चाललो. जिथे आपल्याला कोणी त्रास देणार नाही, कोणी आपल्याला छळ करणार नाही, अशा ठिकाणी चाललो. दादा असं ठिकाण कुठं आहे ते आपल्या ते सिद्धवेळ तिथे आपण जाणार आहोत. मुक्ते चल. आला विठाला पांडुरंगाचे भजन करत आहात मुक्ते. दादा कशासाठी? मुक्ते आपल्याला मुक्ती मिळेल. दादा आपले खरंच आई बाबा म्हणतील का ते? नाही मुक्ते, आपले आई बाबा परत येणार नाही. मुक्ते, एकदा गेलेले बाबा परत येत नाही. पाणी आलं, पाणी आलं. दादा 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 मला दम लागलाय, मला थोडे आरामाची गरज आहे. ते आपण तिथे जाऊन ते साईबाबा मंदिरामध्ये आराम करू. चल ये मुक्ते, चल बस इथे. मला नाही चालत, रात्रभर चाले करतात हरभरे. जागा पण भाडोत्री आले, सर्व घाण करून टाकले. असे रे इकडे ये रे, दलबद्री कुठे जागा तरी कुठे भेटणार? तुझे माझे तिकडे बाळास मोठा ते तुम्हाला सांगायचं. कधी शाणी म्हणतात म्हणतात. पांडुरंग 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 नदीवर आंघोळ करून घेतो. कोण ना तिकडे? कोण पांडुरंग पांडुरंग करतो? काका मी निवृत्ती कालेश्वर. कधी माझ्या भावाचा मुलगा झालास तू? काय अशी बनवाबनी चालवायची? काका आम्ही नदीवर आंघोळ करायला आलो. काका असं ठेव. नदीवर आंघोळ करायला आलो. काका कोण तू? मी ज्ञानेश्वर. कोण? गुरुव्यातला ढिके?
आणि संसार करून संन्यास केला, संन्यास करून संसार केला. माझ्या वडिलांची काय जेव्हा मी बोलत असतो तेव्हा कोणी बोलत नाही इकडे. काका पण बोलतात मला. 18 पुराणाचा ज्ञान आहे मला. आणि तू मला काका क्षमा करावी मला. काय क्षमा करणार? पहिला ज्ञानेश्वराला जन्माला घातला, संन्यास घेतला, पुन्हा येऊन 3 पोरं काढली म्हणजे तुमच्यासाठी असं चालणार नाहीये. काका माझ्या आई वडिलांची काय काका नको बोलू, लगेच शिष्याला येशील. संन्यासाच्या काट्या इंद्रायणी पाठवायला नसतो. काही नाही तुम्हाला माझे नेता. का तुम्ही बाटवाला येता इंद्रायणी? इंद्रायणी लोकांचे असे पाप धुण्यासाठी आहे. तुमच्यासारख्या इंद्रायणी बाटवाला नाही येत. काका मी फक्त ब्रह्माते पिंडी काका मी फक्त अंघोळ करतो. मला अंघोळ करायची परवानगी नाही. तुमच्या घरात का अंघोळी करा. आणि तू तर काका मी फक्त अंघोळ करतो. सांगितले ना, कळत नाही. इंग्लिश बोलू काका मला काही नाही क्षमा. नाही मिळणार क्षमा. का मिळेल क्षमा तुम्हाला? पूर्ण संस्कृतीची वाट लावली. पाण्याला हात लाव, दाखवते तुला. तू बघत काय झाला? तू काय भुजगाला किती समाजासाठी करू. काका आणि तुम्ही धडभद्री लोक भिंतीला चिकलायचं नाही. काका मी आजपासून आनंदी इकडे येणार आणि आजपासून मी आनंदी सोडून जातो. काका थोबाड टाकू नको काले. आपण आनंदी सावित्रे, अरे सावित्रे, कुठे गेली सावित्री? सावित्रे तुझ्या वयात सगळ्या मुलींची लग्नावर आली. तुला कधी लग्न करायचा? तू बापूसाच का कोणास लगीन तुम्ही करायला पाहिजे ना. लगीन बघायला तुला वर नको बघायला का मला? कुठे फिरते नुसते? अरे रास मला मागणी आता रास प्रपोज झालं. कोण बोलावलं तुला बघायला? माधव अरे जाऊ होता. पण शेवटचे प्रपोज आम्ही नाही बोललो. काय ना? एवढं मला अगं कोणतरी करायचं बा. मला एक बंगेला म्हणा. कोण? जैदा शेकुल नायर. तुम्हीच बघा. नाही लगीन करणार मला तुम्हाला पोहोचवतात. बाबा मी नाही तशी दुसऱ्या पोरी असतील तशा. मला डिमांडला कामाला जाऊन तुमचा पोटपाणी घालायचं आहे ना काय? माझा
कुठे जाऊ? पाच गावचं उद्यान, गणेशपुरी, कोंबडुजा, तरगर, अनंतपाला, पण सगळा वाहन गाड्यांवरच कपावलाय त्याने. डिझेलचं वाहन त्यांचं. गावांना बर्याच पारा, राऊसा कपड्याला नवला त्यांचा पारा. लोणच्या चपाती सारखी राहतात. एक गाव राहिलाय वाल. वालला पुढारी सगळं, पण राजकारण मध्ये राजकारण नको बाबा नको. हा लय ऐकून आहे मुळा कोलीवाडा. गावात वारीला पारा पण वारी. तुम्ही रोजचा अभि तर काय चुकणार, पण तो नाही जाण. मला वाटलं बाबा इथं आहे तर बाबा माझं इथं आहे. बाबा मला एक बरा वाटला का तुम्ही बराच नाही. बारा आहे बारा. जेवलो बिवलं हो भरपूर जेवलो. तुझ्या कधी सोडायला नाही. बॉडी पण कॉल मागे झालं दिसते. कंबर कामांशी गेली पण सावित्री जावय बघा माझा अख्खा सोळा लागला मला. मी सावित्री सत्य सावित्री. हा ज्योतिबा फुले. इतिहास नाही चालू. अरे मी सावित्री पोळ्याच्या शोधालाच मला तू चहा मारला. लगीन करशील माझ्याशी? मी काय सांगू मला बाबाशी. योले बाबा योले बाबा योले योले बाबा मागाशी योले बाबा शेम दिसतंय. इकडे 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 मी माझ्या बाबा येतोय. बाबा ही बाबाला काय बोलतोय? काय बोलते बाला? माझ्याशी लगीन करताय. मला तर काही दिसत नाही काय आहे ते. तू बघू नको फक्त मला इथं तू हा बोल. मला तर बरी वाटते. बरी वाटते तर करून टाक. मोठे लगीन तुला चांगला दिसेल. काय बोलतो? ये राजा ये. लगीन झाल्यावर मी नाही तशी. पहिला पप्प्या ब्राह्मणाला बोलवून शॉर्टकट मध्ये पूजा ओळख देतो. लगीन पण होते. मला तर दिसत नाही. आणले बाबाला तरी मला जा दिसत नाही तर कालाही आपते सुनांचे पाटील. कला जगता खाली फुकट दोघांचं आयुष्य. गणनायकं गजमुखं मुरेश्वरा
गिरिजात्मकं सुरवरे हर ओदरा जनजातिता गणपति सदा मंत्रं मेकअप करून बरी कामल्याची बायको ती खाली फुकट आहे जणू मेकअप तुम्ही आता आम्हाला बदलती माझी बायको झाली स्वारा आता तुमची आता माझं पण तुम्हाला मी मुलगी घेऊन येते. माझी बायको मी तुझा नवरा आता बायकांचाच चालतंय बाबा नवऱ्यांचा काही राहिला नाही हात नाही लावत देणार तुम्हाला मराठच्या आतून जेवण येते तुला तुझा घेऊन येतात जा लवकर जा लवकर अजून काय नाचा तेव्हा ते डॉक्टरचे करे जा माधव डॉक्टरचे करे जा कोण डॉक्टर बिना डिग्रीचा मला माहिती नाही पण त्याच्याकडे ऐसा भेटतंय हा मग त्याच्याकडे घेऊन येतात तो काही करणार नाही ना कोण आहेत तुम्ही मी विष्णू विष्णू आहे विष्णू म्हणतो नारायण नारायण देवांचा नारायण 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 किती मागे झाले कसं येणं झालं मला समजलं की तू लग्न केलंस तू मुलगा तर चांगला आहे पण त्याचं आयुष्य माहिती आहे का तुला 89 दिवस जगणार आहे लग्न तुझी तो मारणार त्याचा तर बघा 3 महिन्याचा रिचार्ज आहे दिवस बघा आता सर्व तुमच्या हातात आहे मुलगा तरी चांगला आहे नारायण नारायण काय झाला धनी काय झाला तुम्हाला झालं का काय धनी धनी हे बाबा हे राजा हे सोन्या कोणचे वाचून खाऊ गे राजा माझा धनी रे राजा सगळ्यांचं गेलं न माझा पण झाला हे राजा हे राजा कोण आहे तुम्ही मी हम है यम यम मध्ये आला काय याद आलो तरगर मधला शाली मामा मेल्यापासून इंस्टाच नाही ऐसच चालत आलं हा ऐसच तुम्ही माझी नवऱ्याला नका द्या कशासाठी आलं उतरलेला नका नका द्या नका मी तू नका नका
नाराज नका. हसू नका. सगळ्यांची नम्र माझ्यावर सगळ्यांनी मी काय करू काय करू माझ्या नवऱ्याला आपल्याला मी पण मी तुमच्यासारखी लहान मानला फुकून नाही बसणार. मी माझ्या नवऱ्याला वापस आणेन माझ्या भक्ती वापस आणेन. एकरी नाही तू पंचप्राणी तू माझे घे जीवन जा तुझ्या राधे जागी वाई हर हर शंभो 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 शंभो. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. माझ्या नवऱ्याला तैसाच द्या. काम ऍक्शन करून दे स्वामी. मला माझा नवरा पाहिजे नंतर मी सांगणार नाही. आयाच डोकापील तुमच्या पायावर जीव देईन मी. नको आपटू. मी प्रसन्न झालोय. मी प्रसन्न झाल्यावर सर्व काही मिळतं. तू प्रसन्न होऊन नुसता राक्षसालाच वरती. नाही नाही मी सगळ्यांचाच चांगला करतोय. तुझा पण नवरा जिवंत होईल. काय बोलता? हा होईल. मी प्रसन्न झालोय. जा. मी सांगत नाही काही. मला काहीच नको. मी तसंच प्रसन्न होतो. बोला सावित्री तुझा नवरा तुला परत देतो. आगे तुझा नवरा. पण याच्यात ते जीव नाही. मला फसवणार तुझे मी सांगतो जी आज आहे पौर्णिमा कधी चांगला अंगजन घालायचं धोत्रावर मी काय बोलतो ते रीत आहे. आज आहे पौर्णिमा. जी पण श्री पौर्णिमा कोण बालेवाची ठीक आहे. आज आहे पौर्णिमा वट पौर्णिमा. जी कोणी स्त्री बिनउपाशी उपास करेल आम्ही आयुष्य बलवंत करू. खरंच का बघाल चालेल. माझा नवरा पण त्याला जिवंत करणं ही तुझी खरी सफळ परीक्षा आहे. त्याला जिवंत तूच करायचा आहे. काय काय जिवंत आणलेल्या वापरला जन्माला मालूम आहे ना. कामधंद्याला पण लावत असतात. तो कामऱ्यावर नाईट करत पाणी केला असू त्याला थोडाच लाकर आणला झाला लावून लाव काढणं झाल एक जाऊ तुझ्या होणार कशी वापरायला
एका जनार्दनी वाजविला वेणू, एका जनार्दनी वाजविला वेणू, एका जनार्दनी वाजविला वेणू, एका जनार्दनी वाजविला वेणू, एका जनार्दनी वाजविला वेणू. आणि या इथेचा पण तुम्हाला डान्स बघायला भेटेल. पालखीमध्ये पूर्ण तो एन्जॉय केलेला आहे त्याने. वाजविला कोणी वेणूबाई ग, आदरी धरून वेणूबाई ग, वाजविला कोणी वेणूबाई ग, वाजविला कोणी वेणूबाई ग. पालखी मित्रांनो काल रात्री 10 वाजता निघालेली, आता वाजलेत 7. अजून पालखी नाचतं म्हणजे आता 5 फेऱ्या मारून झालेल्या आहेत आणि पालखी आता आतमध्ये आलेली आहे मंदिरामध्ये.